काय मग कसा वाटला ड्रेस? स्टिच विथ आशू या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. याआधी आपण ड्राफ्टिंग आणि कटिंगचा व्हिडिओ बघितला. आता त्यावरूनच आपल्याला हा ड्रेस स्टिच करायचा आहे. तर चला थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर जे कटिंग केलं होतं ते घेतलेलं आहे. आता हे फ्रंट पार्टचे 2 पार्ट आहेत. त्या पार्टला आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. हे जे फॅब्रिक आहे मेन ते उलट्या साईडने ठेवायचं आणि त्या दोघांवर अस्तर ठेवायचं. अस्तर ठेवून झाल्यावरती आपल्याला या फॅब्रिकला मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित शिलाई द्यायची आहे. इथे शिलाई देताना काळजी घ्या, अस्तर बाहेर यायला नको. मेन फॅब्रिक हे कधीही एक्स्ट्रा ठेवायचं अर्धा ते पाऊण इंच आणि कट करायचं. अस्तरपेक्षा जास्त आपल्याला मेन फॅब्रिक लागतं. इथे शिलाई देऊन झालेली आहे. आता चारही बाजूचं मेन फॅब्रिक जे एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घेऊया. हे कट करून झाल्यानंतर हा एक पार्ट आपला रेडी होतो. तसाच आपल्याला दुसरा पार्ट देखील रेडी करून घ्यायचा आहे. मेन फॅब्रिक हे उलटं ठेवून त्यावर अस्तर ठेवलेलं आहे आणि त्यावरच आपण चारही बाजूला शिलाई देत आहोत. इथे सुद्धा शिलाई देऊन झाल्यावर मेन फॅब्रिक जे एक्स्ट्रा आहे अस्तरच्या बाहेर ते कट करायचं. जेवढं अस्तर आहे तितकंच आपल्याला मेन फॅब्रिक हवं आहे. पण जेव्हाही आपण कटिंग करतो तेव्हा अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे एक्स्ट्रा ठेवावं लागतं. इथे आपले बघा हे फ्रंट पार्टचे साईड पार्ट रेडी झालेले आहे. आता सेंटर पार्ट आपण रेडी करणार आहोत, नेकलाईन. तर आपण हे बघा मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे, त्यावर आपण नेकलाईन ठेवणार आहोत आणि इथे अर्धा इंचाच्या अंतराने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. सगळ्यात आधी आपण बघा इथे पिनअप करून घेत आहोत. पिनअप अशासाठी की आपला अस्तर आणि मेन फॅब्रिकचा कपडा हलू नये, व्यवस्थित एकाच ठिकाणी राहावा. आता इथे आपण अर्धा इंचाच्या अंतराने आपल्या गळ्याला आकार देत आहोत. ड्राफ्टिंग करताना आपण ऑलरेडी आकार कट केला होता, त्याच आकारावर अर्ध्या इंचाने आपल्याला शिलाई द्यायची आहे. शिलाई देऊन झाल्यानंतर इथे आपण जे मधलं अस्तर होतं ते कट करून घेतलेले आहे आणि छोटे छोटे हे कट्स देत आहोत. त्यामुळे गळा पलटी करायला प्रॉब्लेम येत नाही. आता इथे आपण मेन फॅब्रिक वरती घ्यायचं, अस्तर मागे टाकायचं आणि गळ्यावर छान अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. गळ्याच्या चारही बाजूला आपल्याला व्यवस्थित किनारीवरती दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई देऊन झाल्यानंतर मेन फॅब्रिक उलटं करायचं आणि अस्तरच्या साईडला आपल्याला चारही बाजूला शिलाई द्यायची आहे. ही शिलाई देऊन झाल्यावर सुद्धा अस्तरच्या बाहेर जितकंही मेन फॅब्रिक एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घेणार आहोत. इथे आपला सेंटर पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे. आता सेंटर पार्ट घ्यायचा आणि दोघं साईड पार्ट जे आपण रेडी केले होते ते सुद्धा घ्यायचे आणि आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात आधी सिंगल पार्ट घ्यायचे आणि ते जॉईंट करून घ्यायचे. अर्ध्या इंचावर आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे. दोघं साईडला हे दोघं पार्ट रेडी करायचे आहेत आपल्याला. आता या साईडचा सुद्धा आपल्याला पार्ट रेडी करायचा आहे. तो पार्ट घ्यायचा आणि तो सुद्धा अटॅच करायचा. इथे अर्ध्या इंचाच्या अंतराने शिलाई द्यायची, कारण आपण अर्धा इंच इतकं मार्जिन ठेवलं होतं शिलाईसाठी एक्स्ट्रा कपडा, त्याच अर्धा इंचावर आपल्याला शिलाई द्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही आपले दोघं पार्ट अटॅच करून झालेले आहेत. आता बॅक पार्ट घ्यायचा आहे आपल्याला. मेन फॅब्रिक घ्यायचं, उलट्या साईडने ठेवायचं आहे त्याला आणि त्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. आता गळ्याच्या साईडला अर्ध्या इंचाने आपल्याला राऊंडमध्ये शिलाई द्यायची आहे. गळ्याचा आकार द्यायचा आहे, कट्स द्यायचे छोटे छोटे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक सरळ करून घ्यायचं. हे झाल्यानंतर आपल्याला गळ्याच्या किनारीवरती दाब शिलाई द्यायची आहे. फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दाब शिलाई द्यायची. फिनिशिंगमध्ये दाब शिलाई देऊन झाल्यानंतर अस्तरच्या साईडने कपडा करायचा आणि चारही बाजूनी अस्तरवर आपल्याला शिलाई द्यायची आहे.
चारही साईडला आपल्याला अस्तरवर शिलाई द्यायची आहे। मेन फॅब्रिक आणि अस्तर हे बॅक पार्टचं अटॅच करून घ्यायचं आणि त्यानंतर जितकाही एक्स्ट्रा कापड असेल मेन फॅब्रिकचा तो कट करून घेऊया। आता आपला बॅक पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट किती छान दिसतोय बघा फिनिशिंगमध्ये। आता इथे स्लीव्स घ्यायचे आहे आपण आणि स्लीव्सला अर्ध्या इंचानी आपल्याला फोल्ड करायचा आहे, अर्धा इंचावर, आणि शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित गोट मारायचा इथे। दुसऱ्या स्लीवला सुद्धा आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे। 14 इंचाची स्लीव आहे बघा आपली, ती अटॅच केल्यावर 13.5 इंचाची होईल। दोघं स्लीव आपल्या इथे रेडी झालेले आहे। आता फॅब्रिक आहे बघा आपलं, हे 3 मीटर फॅब्रिक उरलेलं आहे। त्या फॅब्रिकला मी खालच्या साईडने 1.5 इंचाची पलटी मारलेली आहे, 1.5 इंचाचा गोट दिलेला आहे खाली, त्याला आपण आता शिलाई मारून घेऊया। या 1.5 इंचामध्ये मी 1.5 इंचाचा पेपर फ्युजिंग यूज केलेला आहे, घेर आपला छान दिसेल यासाठी। आता हे फॅब्रिक 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं। डिवाइड केल्यानंतर बघा एका पार्टला घ्यायचं आणि असे गॅदरिंग्स देऊन घ्यायचे, म्हणजे बारीक बारीक चुन्या द्यायच्या। आपला कमरेचा भाग 17 इंच आहे बॅक पार्टचा, 17 इंचाचाच आपला हा फॅब्रिक अटॅच झाला पाहिजे। आता हा फॅब्रिक आपल्या बॅक पार्टला अटॅच करायचा आहे अर्धा इंचाच्या अंतराने। जसा मी केलेला आहे तसाच सेम करायचा। अर्धा इंचावर शिलाई द्यायची आहे आपल्याला व्यवस्थित। इथे डबल शिलाई पण द्यायची आहे आपल्याला व्यवस्थित, त्याच शिलाईवर आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे। शिलाई देऊन झाल्यानंतर बघा इथे आपला बॅक पार्ट रेडी होतो। किती छान पद्धतीने गॅदरिंग्स रेडी झालेल्या आहेत बॅक पार्टच्या। आता फ्रंट पार्ट घ्यायचा आणि फ्रंट पार्टला सुद्धा सेम तसा गॅदरिंग केलेला कापड जो आहे आपला हाफ, तो अटॅच करायचा आहे। इथे 3 मीटर कापड होता, त्याला मी सेंटरमधून कट केलं होतं, म्हणजे 2 पार्ट जे आहेत ते 1.5 मीटरचे रेडी झाले होते। आणि त्यानंतरच मी या गॅदरिंग्स रेडी करून फ्रंट आणि बॅक पार्टला रेडी केलेला आहे। इथे छानपैकी आपला फ्रंट आणि बॅक पार्ट रेडी झालेला आहे। आता आपण इथे गळ्याला लेस लावून घेऊया। छान ड्रेसवर जाईल अशी लेस लावायची। इथे आपली लेस सुद्धा आता लावून झालेली आहे। दोघं साईडने शिलाई देऊन व्यवस्थित लेसला आपण अटॅच करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, छान दिसते लेस। आता आपल्याला शोल्डर अटॅच करायचे आहेत दोघं पार्टचे, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकमेकांवर ठेवायचे। सरळ साईड दोघांची समोरासमोर यायला पाहिजे आणि इथे व्यवस्थित आपल्याला शोल्डर जे आहे ते अर्धा इंचाच्या अंतराने अटॅच करायचे आहे। या साईडला सुद्धा आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचा आहे। अर्ध्या इंचाच्या अंतराने आपल्याला शोल्डर हे अटॅच करायचं आहे दुसऱ्या साईडला सुद्धा। इथे आपले शोल्डर अटॅच करून झालेले आहे। आता स्लीव जोडत आहोत आपण। स्लीवचा सेंटर घेऊन व्यवस्थित अर्ध्या इंचाच्या अंतराने आपल्याला शिलाई द्यायची आहे आणि स्लीव अटॅच करून घ्यायची आहे दोघं साईडच्या। इथे बघा ही साईड झाली आहे। आता दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा आपल्याला रेडी करायची आहे अटॅच करून। ही स्लीव सुद्धा आपली रेडी झालेली आहे अटॅच करून। आता आपण फिटिंग देऊया। जी आपली फिटिंगची मार्किंग असेल त्यावर आपल्याला फिटिंग करायची आहे। 1.25 इंचाच्या अंतराने आपण फिटिंग केलेली आहे। फक्त जिथे घेर स्टार्ट होतो तिथून आपण अर्धा इंचावर फिटिंग देऊया। अर्धा इंचाच्या अंतराने आपल्याला लास्ट एंड करायचा आहे। बघू शकता तुम्ही ड्रेसची फिनिशिंग। मी वेअर केलेला आहे इथे ड्रेस। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा।